तर तुम्ही आतापर्यंत आम्हाला खूप आमचे व्हिडिओ पाहिले, खूप हसला पण असाल आणि असेच नवीन नवीन गावाकडच्या करामती झाल्याच पाहिजे याचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका, सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी पण दाबायला विसरू नका. दोस्ती हम नहीं तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. दोस्ती हम नहीं तोड़ेंगे दम मगर. अरे आपली मित्र इथे. अरे आपण पुढे घेऊन नाश्ता करू. अरे नको नको चहा पिऊन मग नाश्ता करायचो. चहा घ्यायचा का? चहा पिऊ. चालेल ठीक आहे. ना तालुक्यात कामाला जावं लागतं. तालुक्याला काम करू. तालुक्याला जावं लागतं. काय काम होतं हे राज्य पंचायत समिती काम काळगोळ आले. काळगोळ आले ना काळगोळ सगळे बसले इथे. या 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 काय झालं? पुढे गेले होते सोबत लई. पुढे गेले होते दोघच पळा आम्हाला घेऊन तरी पळत जातात एका दिवशी. जाऊ ना. कुठे गेले होते? लय काम राहते. हे जसं एकामेका सोबत सोबत सारखेच आहे. दिसते एक दिवस सुद्धा असा टाळला नाही भाऊ. काळगोळ सारखे थोडी. अरे हम काले है तो क्या हुआ दिल वाले हैं. हम काले 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 चाहने वाले हैं. हम काले है तो क्या हुआ दिल वाले. क्या बोले आप? पुढे गेले. पुढे गेले होते. काहीतरी काम असतात. काय काम असतात सोबत सोबत. मग चहा दे. 2-4 चहा दे. भो दे ना भो. दे जाऊ दे. लय दिवसातून भेटले. गोडाचा घेणार का साखरेचा? तुमच्याकडे कोणतं आहे? दोन्ही पण आहे. सांगा मग. साखर सांगा. फक्त दुधाचं सांगा. आणा मग. 3 4 7 दे. 7च्या. सध्या चहा द्या. तू काय सांगतो गप ना. त्याला सांगू दे ना. ना चहा उकळतो का मटन काय इकडे अरे आणा बाबा अन्ना. माणसं लांबून आले आम्ही जोडीदार येतात त्यांना कधी नव्हतं चहा प्यायला. घ्या रे चहा. घे चहा. सांगतो तुला सांगतो. पाणी आण ना. पाणी पाणी दे थोडं पाणी दे. चहा घे. त्याला गुळाचा दे बरं का. त्याला गुळाचा द्या. कोरा कोणाकडे गेला? कोरा तात्याकडे गेला. तात्याला कोरा लागतो. नाना पैसे यायला सांगितलं बरं. पैसे बरोबर पार्टी मागायची त्याची पट्ट राहिली द्यायची आम्हाला फक्त म्हणायचं. द्यायची चव रावल्याची चव आहे त्याचीच बरं बोलायचं. आपला ठेपाच झाले पण त्याला माहिती आपला चहा लागतो. दुसऱ्या येत नाही चहा तो. अहो यांचा चहा पिऊन झाला. पाणी घेऊन राहील तुम्ही आम्हाला. तू नाही ऐका ना. आपण आले का तर तो गरम राहील तो. मग चहा नाही तर त्याला माहिती ना. ज्यांना चहा प्यायल्यावर पाणीच प्यायचं होते प्या. 70 रुपये. माझ्याकडे आता काही पैसे नाही. मी तर काही भरू शकत नाही. मी काय म्हणतो नाश्ता करून घ्या. नाही आधी त्याला चहा नाश्ता म्हणजे त्याला लय जीवरी नाही. बरं ठीक. ते पहिले नाश्ते जे आपण जे घेतलेले ना ते सुद्धा त्याच्यात ऍड करून ते 150 म्हणजे 70 150 झाले. 220 ना. 220 दिन तो. अरे कशी हिशोब चालू आहे? काय नाही चहाच आहे ना. आता पार्टी राहिलेली नव्हती ना मागची. तो राहिलेली नव्हती. आम्ही म्हणलं आमचे जीवा भावाचे मित्र तुम्हाला पाहिलं ना. आम्ही इकडे आलो. मी म्हणत होतो पुढे नाश्ता करू. नाही मित्र तुझा आपल्याला ते बरोबर असतं. नाही आपण मित्र बसले याचे पैसे तुला द्यावाच लागेल. हे चांगलं राहिली गंमत. मैत्री वैरी नाही करायचा. बरोबर पैसे तुला भरायचे. पार्टी तुझ्याकडे होती. तू राहिलेली पार्टी. तुझ्याकडे पार्टी राहिलेली आहे. तुला ती पार्टी अरे भाऊ किती झाले असं? 201 रुपये झाले असं. 30 झाले असं. 200 म्हणून राहिले. 200 जरा थोडं मोठं मन कर जरा थोडं. त्याच्याकडे काय पैसे काय कमी त्याला स्वस्तात निपटावला. माझं म्हणत नाश्ता पण करा तुम्ही. तुम्ही नाना नाश्ता करून घेतला 4 पैसे झाले असते. नाही त्याच्या बरोबर परत काय द्यायचं आता एकदा लिहावरती.
भरून टाक ते तू काय हाय ना राव त्याजवळ पैसे पैसे हा? हे हायला 500ची नोट आहे नाना. भरून टाक हा? आहे मी म्हणतो पैसे तर- मी म्हणतो मला माहित होतं मी त्याजवळ म्हणतो तर पैसे नाश्ता करून घे 500ची नोट त्याच्याकडे झालंच ते का. बघ बरं मी म्हणलं, चला चला जाऊन दे आता चहा भागला. हा चहा झालं पुढच्या वेळेस बघू आता. पुढच्या वेळेस बघू स्वस्तात निपटावला लई नानानी तरी म्हणतो नाश्ता करून घे. आता पावला कोणतं अजून एक जण नाश्ता करायला. चला 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 भागलं भाऊ चला. काय कशाला पैसे भरायचे? अरे मला माहिती होतं तो एक पैसे नाही आहे मित्र कशासाठी असतो. अरे तिथं गावातले माणसं बसले आपले तिथं तुझा आत्मा तिथं माझा आत्मा. अरे सगळं खरं आहे पण मग दिले असते मला काय. अरे हा, मला मग राहुलला अरे- म्हणलं असतं अरे- उद्या देतो. अरे तिथं तू म्हणला असतं तू उद्या देतो ते म्हणजे असं याचे पैसेच नाही. हिला पण काय म्हणतात अरे ना, मग दुसरी काय कामाची हा अरे पण अरे पण काय जाऊ दे. अरे आपण मित्र आहे. अरे तुझी तिथं नाराजगी तिथं माझी नाराजगी. हिला तो सारखा मित्र म्हणजे काय माहिती का, एक अरे मित्र काय साठी असतो. बलवान जोडीदार आहे माझा बलवान. पुढे जायला टाइम होता आपल्याला. भरपूर टाइम झाला रे. हा टाइम भरपूर किती झाला. वाजले. 12 वाजले. हळू हळू हळू. अरे फोन आला मला. अरे घरून फोन आला. अरे हॅलो काय रे. हा हा माय आहे ना आहे ना बड्डे आहे ना. हा येतो मी केक घेऊन येतो. हा हा चालेल. काय रे, मुलीचा बड्डे आहे माझ्या. हा का हा ब्राईक आत्ता नेशील तर तू खराब होईल. हा तू काय कर, तू घरी जाय आता. हा हो बरं चालेल मी घरची तयारी करतो. तू आवडतो वर चालेल. हो संध्याकाळी तुला फोन करतो मी तसा. ओके. राहिला विठ्ठलच्या मुलीचा आज वाढदिवस. त्याची मुलगी काय ना आपली मुलगी काय. चा अय किरण, अरे आज झालं हा आपला विठ्ठल नाही का, हा हा त्याच्या मंडळीच्या घरून फोन आला का म्हणे आपल्या मुलीच्या दिदीचा वाढदिवस आहे. बरं मग तो त्याला म्हणलं तू जाय आता, कारण की खरा किस्सा सांगतो मला आता. मग अशी आपण चहा पेलीत बसलो का बरं तेव्हाच माझ्याकडे पैसेच नव्हते. त्याने त्याच्या खिशातून 500 रुपये काढून माझ्या खिशात घातले. छान पहा भाऊ मैत्री मानलं बरं का. खरंच खरंच जोडी झाली. गंधाड मैत्री. खरंच जोडी. जे म्हणतो मग ना, अशी- काळूबाळी जोडी खरं तुम्ही जोडी खरंच आहे. खरंच जोडी भाऊ. अरे काळू नाही मानलं बाळू तुम्हाला. पण म्हणजे काय म्हणतात ना, आता मी ते शब्दात बोलूच शकत नाही. सगळ्यात मोठी गोष्ट आहे त्यांनी जे बरोबर आहे. केलं. हा. असं असतं, मी आज पैसे रिटर्न करील पण मी ती वेळ रिटर्न करू शकत नाही. एकदम बरोबर एकदम मुद्द्याचं बोलला. म्हणजे तिथं काय होतं बरोबर. मी आज पैसा रिटर्न करू शकतो पण मी ती वेळ रिटर्न करू शकतो नाही. कारण याच्यावर तिथं अपमान झाला असतं ना, तो त्याचं काय म्हणणं असं बाबा सगळ्या चौकात 4 चौकात बसलेला आहे आणि उद्या जर माझ्या मित्राकडे पैसे नाही, जर कोणी असं जर म्हणलं तर त्याच्या आपण म्हणजे ते माझा अपमान आहे असं म्हणणं होतं. म्हणून त्यांनी ते पैसे काढून गपचूप दिले वाटतं त्याच्याकडे. दिले म्हणजे मी तिथं इकडून दिले. त्याचं म्हणणं आलं का नको तुम्हाला सगळ्यांना कोणाला पुढे आता असं आहे, तुम्ही एखाद्याने मजा घेतली असती त्याला ती सहन नसती झाली. हा जोडीदाराची तरी आपण माझ्या गोडवला चला बाबा सगळं. असं ह्या आता बर्थडेचं काय केलं निर्णय. माझं एक म्हणणं आहे, आपण सगळेजण संध्याकाळी जाऊ. हा हा जाऊ ना 5-6 वाजता आहे ना दिवस आहे त्याचं आपण काय करू, आता जायचं थोडंसं नसेल ना ना, केक घेऊन जाऊ. जाऊ ना मग आपण केक घेऊ, केक बिक घेऊ, थोडे फुगे घेऊ, ते नाही का टोप्या असतात मुलांच्या, त्या टोप्या मस्त सगळं घेऊन आपण त्याच्या घरी जाऊ संध्याकाळी. मी तुम्हाला सगळ्याला फोन करतो. बरं करू एकदम जोमात करू. लय मोठा करायचा ना, आपण छोटा करू. नाही का तुम्हाला सगळ्याला आहे ना फोन करतो एकदा. आपण इथे येऊ, इथंच केक बिक घेऊ, इथून केक घेऊ, सगळं सामान घेऊ, आपण त्याच्या घरी चालतं जाऊ. कोणत्या गोष्टीची न अपेक्षा करता आपल्याला काय म्हणतात हे झालं पाहिजे तेच झालं तसं झालं पाहिजे असं काय आपल्या काय डोक्यात नाही बरोबर. पण आपल्याला फक्त त्याच्या त्या छकुलीच्या दिदीचा आपल्याला फक्त काय करायचं आहे, वाढदिवस साजरा करायचा चालन तू म्हणशील तसं. तुझ्या सगळ्या याच्यात सामील आहे आम्ही. बस. बरोबर जाऊ जाऊ. माझं एक म्हणणं होतं, याला सांगा ना लई पाण्याची चहा बनवतो बरं का. हा का लई पाण्यात बनवतो. आता याला मग गुळाचा म्हणतो काय गुळा दिला उगाच आपल्याला टाकला गुळ. आता सांगा याला
हा? क्वालिटी चांगली भेटते ना ते जाय ना काय ती क्वालिटी आता उगाच हे आल्यामुळे म्हणते नाही आलं मला चांगलाच अरे क्वालिटी अरे चहा दिला. क्वालिटी नुसतं क्वांटिटी पैसे अशी द्यायची ना आलेलं प्रत्येक माणसाने सांगितलं पाहिजे याच्याकडे काय भेटतं याच्याकडे फक्त पाण्याचा चहा भेटतो असं नाही अरे सांगितलं काय आहे? अरे मग तुझा याच्याकडे विचार कर म्हणजे. पुढच्या वेळेस चांगला बनव आता तो गावातले आम्ही म्हणून आम्हाला तो चहा पाजला बी असा बोलताना पण काही चांगला त्याला. पाज कर आपलाय म्हणून काही बोलताय ना चहा सुधरून घे जरा क्वालिटी नाही तर मग काय बरं संध्याकाळ मग चला. तेवढं नियोजन बरं तेवढं तुम्ही फक्त तुम्ही डोक्यात धरा संध्याकाळ तुला फोन कर ना आम्हाला चालतंय चालतंय काय मग जायचं असं वाढदिवसाला काय लय बोलत होता त्याच्या बाजूनं कोण? हा, तू बोलावं लागत 4 माणसं तसे अरे बाबा आपल्याला माहित नाही तुला आता मग यांची सगळं माहिती एवढी आहे. घनदाट मैत्री आहे हा. की तो मैत्री असं मैत्री दाखवतो. पण काय ना 500 रुपये ते गपचूप दिले काढून देणे मग आता मला सांगायचं काय आहे, त्यांची मैत्री आपल्याला जर तोडायची जर ठरली ना तर टाइम नाही लागणार नाही रे ना हा, तू पाय नाही नाही नाही, तसं नाही होणार माझं असं आहे मी जर पत्ता जर फेकला ना तर तो जिंकल्याशिवाय मागे येत नाही पण ती एवढी मैत्री त्यांची एकदम जोरात आहे की ती एकमेकाला तिने पैसे दिले ते तोडायला काय टाइम लागतो हा त्यांची आपल्याला ना जिद्द आहे आपली त्यांच्या भाई आज आहे दुश्मनी करून ना बाजूला राहून तशी ती काय तोडता येणार नाही त्यांच्या दोस्ती करून त्यांच्या संगच राहून तोडायची आपल्याला ते तर करायचं आपल्याला दुसरी तोडायची पण मग आता जाऊन द्या जाऊ वाढदिवसाला बोलवलं तुम्हीच तर जायचं पण आता असा काहीतरी डाव शोध का मी आपल्याला नाव शोधू. त्यांचे माझ्या अजून ते मागच्या वेळेस माझ्या अजून ते डोक्यातून गेलेलं नाही हा. ते मागची तिने ते आपल्यासोबत तेच केलं ना ना मग. केलेलं तो जेव्हा डाव- म्हणजे एले राग लागलेली ध्यानात ठेवायचा तेवढा डावा हा ते डाव मोडायचा त्याचा मोडून चल. द्यायचा नाही त्याचा तोडायचाच आपल्याला त्यांचा चला डाव. चला चला भेटू संध्याकाळी हा ओ आम्हाला एक पुढं चालला केक द्या ना केक बी घ्यायला पाहिजे काय काय घ्याय काय काय घ्यायचं नेमकं एक केक घेऊ आपलं नाही का ते उडवायचं कॅन्डल काय म्हणतात त्याला? हा. आणि बरं. एक केक द्या एक उडवायचं नाही का ते तो बॉम्ब मोठा बर बर हा तो एक द्या तेव्हा त्याला चहाचे पैसे द्यायला हळू, नव्हते हळू, पैसे. आता पाहिजे एक हे द्या. लई हे द्या ते ते द्या. कॅन्डल नाही का उडवायची ती मोठा मोठा केसच घेतला बा ते एक कॅन्डल द्या आपण सगळ्या मिठी भरायच्या का म्हणून त्या टोप्या पण द्या बरं का तो एकटाच भरितो का काय लगेच कळलं त्याची लई दोस्ती असली तर तो एकटा भरेल आपण म्हणायचंच नाही कोण घेतो इकडे काय घेतलं पाहू एक बिस्किट पुडा द्या द्या कोणता द्या अजून बस काय अजून काही कुरकुरा तिथं काही जेवणाच करा कार्यक्रम आहे का हा तिथे जेवणावर राहतं बड्डेला कार्यक्रम ठेवणार आहे का काही पुढचं नियोजन नाही माहिती पण आपल्या परीनं जेवढं होईल तेवढं असं आहे का? पण त्याला माहित नाही ना आपण त्याला आपण काय घेतलं याला काही माहित नाही सरप्राईज सरप्राईज देतो सरप्राईज सरप्राईज द्यायचं बा तिथं एक कुरकुरा आणा ते 2-3 किती घेतलं कुरकुरे येईल ते पोराचा बड्डे आहे का पोराला केक बी आमचं काय आता दोस्त लई जाऊन गेलीस त्यांची. ओके किती झाले 500 हा बरोबर आहे. हा झालं असं पैसे त्याचे सामान जादा घेतलं ना बरं फोन पे मारतो ते एखादा पिशीत आहे ना त्या दिवशी सुट्टे चिल्लर होती ना आता लई फोन पेन बिन पे आणि चिल्लर येतो लगेच फोन पेन बिन पेन सगळंच एकमेकाला मदत करते भाऊ एकमेकाला मदत कर त्याच्यासाठी तर आपल्याला पाहू ना किती दिवस मदत करते झाले का बॅलन्स चेक करतो काय एक 100 रुपये आहे का 400 रुपये अकाउंटला आहे यायला नाही ना राव ते नानाला ते गोळ्या घ्यायच्या होत्या मग आवाज दिली मग तू दे भर ना तुला देतो ना तुला देतो तुला देतो 400 होते नाही नाही देतो मग 100 रुपये ठेव उधार त्यांच्याकडे राहतील 100 रुपये राहतील ना हां तुमच्या पण तुमच्या आहे का आहे का ओके ओके 400 ऑनलाईन मारले 100 कॅश 1000 रुपये बॅलन्स आहे आणि तो कसं यायचं 100 आपल्याकडून घ्यायचे पाहत होता बॅलन्स चेक केला 1000 रुपये एक पिशवी द्या ना केक घ्या आता हा डायरेक्ट घेतो का घेतो ना आम्ही भरत घेतो अरे घेतो नाही नाही भरतो घेतो का घेतो ना आम्ही घेतो अरे. हे दान आहे हे घे घेतो आम्ही घेतो का आम्ही आहे ना चला चालेल काळजी करतो चला चला हां चला 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 चल चला चल ना हा चला 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 हा ना आपण पुढे जायचं दाखवायचं आपणच आणलं म्हणून. ते मोकळे आलेले हात चल जाऊन दे
कुठे आपण अरे यार वारं चालू आहे ना त्याच्यामुळे ते दूर राहिले हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे फोटो घ्या फोटो घ्या मला पाठव बरं का काय रे कुठे रे सकाळ धरून फोन काऊन उचलेन तू ते पैसे दे ना तेवढे किती दिवस झाले एवढा दिवस राहत्या का अरे पैसे लागन मला आज तू 2-3 महिने झाले तशी येड्यात काढून राहिला कधी देशील फोन उचली ना त्याच्यात आम्ही येडे का तुला आम्ही येडे बिडे का इथं तू फोन कुठे तो फोन दे नाही तर चल नाही फोन दे नाही नाही फोन दे पाहिलं चल काय झालं 2-3 महिने झाले पैसे द्याय नाही अजून दिन ना मग ते काय झालं तरी त्याला फोन दे नाही तर तू एक काम कर फोन दे ना बरं काय थांबा, काय पैसे नाही दिलं तर काय करणार तुम्ही? काय करणार तू मारणार मग अरे झालं. तू मारूनच दाखव फक्त नाही नाही, नाही धर पैसे तू, धर. लागायचे आम्हाला. आणि मारून दाखव आता धर, तू धर दुसरी तू. मारूनच दाखव फक्त आता हा. एवढे दिवस झाले पैसे नाही ना आमचे आमचे पैसे 2-3 महिने झाले पैसे द्याय ना अजून तो अरे 4-5 दिवस मग पैसे द्याय ना फोन उचले ना 5,000 रुपये पैसे तुमचे दे पैसे दे रवी पैसे मोजून घे पैसे नाही नाही अरे पैसे नाही ए, थांब भाऊ. नाही नाही थांबा नाही अरे यार नका 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 फोन दे नाही फोन दे नाही तर तो मोबाईल काढ नाही तर करू भांडण करू आमचा पण मित्र आहे तो 5,000 रुपये 5,000 रुपये नाही नाही पैसे दे आमचे तू पैसे दे नाही, फोन काढून घ्यायचा अरे आम्ही आलो होतो आम्ही पैसे नाही नाही पैसे आम्हाला पैसे लगेच लागत काय समजून संबंध द्या ना पैसे तू बाजूला आता पैसे जाऊ द्या त्याचा मित्र देऊ राहिला त्याचा मित्र देऊ राहील पैसे जाऊ द्या किती पैसे तुमचे हा मग देऊन दे त्याचा मित्र पैसे देऊ राहिला टाक ना देऊन टाक पैसे देऊन टाक किती होते पैसे 5,000 रुपये मग जाऊ दे देऊन टाक जाऊन त्याचा मित्र पैसे देऊ राहील जाऊ द्या मग त्याला काय म्हणू द्या भाऊ पैसे देऊन टाक द्या पैसे बरं, किती आहे देऊन टाक ना 3-4 महिने झाले पण टाक फोन उचली ना फोन उचले ना काहीच करीन आम्ही लय प्रयत्न केला आम्ही ते वाचवायला आलो अरे 1 महिना 2 महिना पण आम्ही फोन उचलायचं काम आहे ना त्याचं रोज फोन स्विच ऑफ राहतो का फोन लागत स्विच ऑफ म्हणतो रोज आम्ही फोन आलो स्विच ऑफ राहतो होतो का जाऊ दे आम्ही आलो होतो तेवढं तुम्ही देऊन टाक पैसे तुम्ही बोलले पैसे देऊन टाक पैसे. हा, चला घे, चल. घे रवी मोजून घे जा बरं आता पटकन तुम्ही बरं जावा बरं आता बारा मार करू नाही आम्ही आलोच होतो तरी म्हणजे ते तरी त्याला वाचवलं दोन त्यांना हाणूनच नाही दिलं तिने हाणल्यावर 2 काना मागे पण नाही ना आता आम्ही नाही आम्ही आलो पळत पळतले आपण मित्राची आम्ही पळत आलो त्याला हाणलं तर आम्ही पळत आलो नाही होतो ना आम्ही होतो त्यांना विचारायचं आपण किती दम नाही दिला होतो ते आता सांगतो आपण किती दम दिला राव हा हा चला आज पण प्लॅन बसला बरं का 2च टाकले अजून 2-4 टाकले असते ना तरी आपण पत्ता किती जरी फेकला ना आपण तर जरी होत असलं फेल होत असलं ना तर एक दिवस कळण पण आपला पत्ता जिंकणारच नाही आता थोडक्यात आला असं वाटतं जवळ आले वाटतं आता मागच्या वेळेस झालं तेव्हा वाचवला आता पण थोडक्यात आलं होतं
आता पुढच्या वेळेस प्रोग्राम वाचतो का आता नाही नाही छोडायचं नाही आता सोडायचंच नाही आता त्यांचं पांगळ्याच करून आपल्या लक्षात येतो तो तिने जर आपला त्रास दिलाय ना लय डोक्यात तो सोडायचाच नाही तो सोडच आपण ना गोड बोलून खोड मारायची तेच ना मग त्याचं संग्रामच खोड मोडायचं नाना काय रे अरे काय भानगड आज लय काल लाल टोपी येतं ना देवळी टोपी काय अरे बाबा टोप्या बंद का टोप्या घाले तुम्हीच टोप्या नाही घालून राहिलो तुला सांगतो खरं सांगायचं काम सांगतो असं आहे ते जोडीदारा संग गेलो होतो त्या जोडीदाराची पोरगी पाहिजे त्याला पोरगी पाहायला जायचं होतं तो म्हणे चाल आणि चल म्हणले मग आता मी जीन्स पॅन्ट तीन घातली म्हणलं चला भाऊ आता आपलं पण आता अरे बाबा पण ते कसं तो जर 30-35 झाला त्याचं अजून लग्न नाही आणि मग माझं पण होईल ना या येतो ना मग चालली ती आयडिया अशी जीन्स पॅन्ट घालून पाहू म्हणलं काल लाल टोपी ना देवळी टोपी नाही मी आज थोडा माझा पाहिला मी काय म्हणतो टोप्या कार्यक्रम करून टोप्या घालायचा टोप्या घालायचाच कार्यक्रम चालू आहे आपला पहिल्यापासून मग आता काय आमची पानपट्टी किती पाव नाही सागरची आहे किरणची आहे मच्छुनानाची आहे परत आकाशची आहे आधीची आहे सागरकडे 2000 नमस्कार का नाना काय चाललं सकाळ सकाळ दावर आणलं गावातले हे पाणीपट्टीवाले थकीत हा का बर काय किती काय पाहिली का हे काय सागरची 1200 झाली नाना तुमची बघा 1500 आहे माझे किती आहे हा कागद कायच आहे 1900 रुपये भरले तर मागच्या वेळेस मी एवढं कसं काय आले काय कागद हे घरकुलावाले अक्षय पुढे हे काही अक्षय हा त्याचं आता असं करू नमस्कार काय चालू आहे हे पाणीपट्टीवाली पाणीपट्टी ग्रामपंचायत मध्ये काय आमच्या नाव पण घ्यायच्यात पानपट्ट्या पाना किती पाणीपट्टी 1200 रुपये भरले नाही ना चालू वर्षाची बाकी अजून आता आमची 1200 होती म्हणले तो सगळ्यांची राहिलेली मागच्या वर्षी माझी पाव किती काय तुमचे 2200 रुपये मागच्या वर्षीचे पण किती काही पाहा हा का आमचं मागचं सगळं निले इथं साहेब चालू वर्षीच राहिलं ना पण चालू वर्षी भरून टाकू ना आता मार्च असं आहे बरं का आता घरपट्टी आपल्या घरकुल ज्यांना आलेले ना त्यांना भरावंच लागणार नाही पाहू ना आता ते नाही यादी आली काय म्हणतो येणच आता उद्या परवा येणच आता समजा मार्च एंडिंग पुढे 15 दिवस तुम्ही आधी समजा बाकी गोळा करू राहिले घरकुलावाले सांगू राहिले मग कसं काय नाही घरकुल येणार गोळा करायचे ना घरकुलाची यादी पानपट्ट्या गोळा जाहीर झाली का लगेच आधी पानपट्टी माहिती का हा म्हणजे घरपट्टी काय होती आता समजा घरकुल आलं आणि तुमची जादा घरपट्टी असली मग तुमची अडचण नको मग नाव समजा घरकुल येते पुढं पण थोडी भरत राहा म्हणजे त्यावेळेस तुम्हाला अडचण नको हा माझे ना 1900 रुपये तुम्ही म्हणते पण मी भरले होतो 1100 रुपये मग 900 रुपये बाकी दाखवलं पाहिजे त्याची पावती दिली तुम्ही मागच्या होती कसं काय तुम्ही 1100 भरले 1900 पावती नाही दुसऱ्या रजिस्टरला ना नाही ना ते म्हणजे गडबडीत होते पावती दिली नाही असं नाही चुकीचं आहे तुमचं तुमच्याकडे मी 1900 होते तुमच्या 1100 दिले 800 रुपये आले पाहिजे ना 1900 आळणी मारला आमचं म्हणणं आलं तुम्ही बरं तुम्ही ना उद्या ग्रामपंचायत मध्ये या मग बघू आपण काय करायचं बरोबर येतो ग्रामपंचायतीला काय करतात दरवेळेस येतात गाडीवर गाडी आले का घरोघरी हिंडतात पाणीपट्टी भरा कोणी 500 देतं कोणी 1000 देतं यांचे पैसे यायला कधी पावत्याच देते नाही 500 1000 आपलं पण काम माझं काय म्हणणं आलं आपण विश्वासन देतो ना यांच्याकडे विश्वास नाही चालत नाही कागद पाहिजे हातामध्ये विश्वासाला काय करा आता इथून पुढे ना पावती घेणं गरजेचं आहे आपल्याला सरकारी काम 500 द्या 1000 द्या 200 द्या लोकांनी उपयोग नाही ना उपयोग नाही त्याचा मग ते काय म्हणतात तुम्ही आपण ना ग्रामपंचायत आपल्या पावत्या आपण भरलेले पैसे माहिती आपल्याला ऑनलाईन चेक करायला जाऊ त्यांच्याकडून पावती नाही तुम्ही इथं 500 200 देण्यापेक्षा कार्यालयात येऊन भरा चुका आपल्या आपलं नवीन का त्याच्यात घरकुलात येईन ना त्याला काय झालं येईन ना पहिले तुम्ही पानपट्ट्या तर भरा हा याद्या करू याद्या आल्यावर तुम्हाला चालतंय मग चला मी काय म्हणतो आपण ना काय करायचं करू ना पाहू पानपट्ट्या clear करा पहिले. हा श्रामपूरला जाऊन आधी कसं माहिती का आता बरं मी काय म्हणतो बरं का नाही झालं देऊन टाकू फक्त पाणीपट्टीचाच आपलं हे राहू द्या तुमचं काय असेल ते देऊन टाकू आम्ही चला
नाना येऊ का? हा हा चला चालन चालन बाकी गोळा करा. अजून बाकी गोळा करायची. बर 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 चालन 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 चालन. हा बोला ना. ऐका ना आमचं तेवढं नाव टाका ना तेवढं. बघू ना पट्टी आल्यावर. आमच्या दोघांचं करा बरं का भाऊ. तुम्हाला चहा पाणी काही करावं लागेल. तुमचं चहा पाणी करू आम्ही कधी नाही म्हणलो चहा पाण्याला तुमचं. घेऊ टाकून ना यादीत नाव तुमचं. बाबा ना करू फक्त घेऊ टाकून तुमचं. पाव तुमच्याकडे भरोसा. आमचं काय म्हणणं बरं का तुमचं काय असेल ते आम्ही चहा पाणी करून टाकू. चालन पहा बरं का. चला अजून लय गोळा करायचे. बरोबर चालेल पण तेवढं करा आमचं. चालच. हा हा नाना काही समजलं का तुला काही? काय रे सांग. हे बघ काय काढलं मी. हे बघ काय रे हे बघ तू. ये बाबू ती यादीच डायरेक्ट घरकुलाची. घरकुलाची आधी मोठे नको बोलू का. कोण कोणी कोण कोण? पहिलं ना ते जगन्नाथ म्हणून नाव हा, हा. आहे वडीतके. आपला पाय आधी ते दुसरं नाव आहे याच्यामध्ये. अयो अक्षरा हा ते आकाश शिंदे दुसरं नाव आहे याच्यामध्ये. त्याला तर नाही म्हणून मी काय केली ती आधी गपची पैशात घातली. हा ना. हा ना ना बोल ना. हे बघा आपल्याला त्याचं निघतं आपल्याला आपलं वाकडं आहे हा. त्याला द्यायचं नाही. आपण आपल्यांची फाटाफट आपण एक काम करू. ही यादी कशी घालतो दाखवूच नको. आणि त्याला हाताशी धरू आपण त्या निलेशला. त्याला हातात धरायचं त्याला. त्याचं घरकुल अक्षर ते बरोबर फिरवायचं आपण. चालेल ना. आणि फिरवलं का फक्त ते काय करायचं त्यांच्यामध्ये कसं फिरवलं कशी त्यांनी कसं त्यांनी त्याचं वळवलेलं आहे कोणाला वळवलेलं आहे समजून द्यायचं नाही. समजू द्यायचं नाही. आणि ह्या दोघात भांडणं लागली पाहिजे. दोघात असे भांडणं लागले पाहिजे ना की डायरेक्ट दुश्मन की तयार झाले पाहिजे. डायरेक्ट म्हणजे आपल्याला मारायलाच लागले पाहिजे. आपला प्लॅन काय सक्सेस सक्सेस हे मोठं कारण आहे. आता बाकीचे कारण आपले फेल झाले. मुद्दा असा आहे ना की घरकुलाचा मुद्दा आहे. पैसे जात राहतात त्याच्यामध्ये. म्हणजे हे काय होते शाळेला तुम्ही लय जवळचे मित्र आणि हिने असं केलं. आता तुला सांगतो त्यासाठी आपल्याला ग्रामपंचायतचा ग्रामसेवक बरं का. आणि ते निले आहे ना. निल्याला पैसे दिले तर 500,000 दिले ना. ते निल्यालाच 500 देऊ. त्याला फक्त एवढं सांगू का इकडचं अक्षाचं त्याला काय करू. अक्षराचं घरकुल मंजूर झालेलं ना ते घरकुल त्याला काय सांगायचं त्याला दे. त्याला नाही त्याला दाखवायचंच नाही. त्याला दिलं. सगळ्यात मोठा मुद्दा कोणता? नाही सगळ्यात मोठा मुद्दा कोणता? अक्षर आलंच नाही आज दाखवायचं. नाही ना अक्षराला जरी आलं ना तर मग अक्षराचं घरकुल जागा नाही ना अक्षराला. आणि जागा जरी नसली ना तर पण त्याला कळूनच द्यायचं नाही ना त्याच्यापर्यंत. हा का अक्षराला आलंच नव्हतं म्हणून. आलंच नव्हतं. आणि तसं नाही ना मग त्याच्या बाद नाही लागणार ना. अक्षर काय म्हणतो अक्षर नावावर आलं ते जागा नाही ना अक्षराला. अरे बाबा त्याच्यासाठी तू नानाची खोपडी माहितच नाही. बरं 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 चिठ्ठी दाखवू ना. सगळ्यात शेवटी चिठ्ठी आपली दाखवू. कळलं का? चल ही यादी दाखवायची. चल आता तुला काय करायचं. आता कुठं जायचं माहिती का? आता यांची गेम होऊ दे 2-3 दिवस. काय सगळं सांगायचं ते काय सांगायचं ते सांगू ना आपण. माहिती ना. मग चल मग आपल्याला माहिती ना. हा एक चालू आहे काम आता काय. हा का माणसं सगळीकडे सगळे म्हणजे झालं का वसर हे केलं कायच लोक भारतीय का. बरं एक महत्वाचं काम केलं. एक महत्वाचं यादी द्यायचं नाही तुम्हाला. यादी तुमच्याकडे राहिली का? हा ना. तुम्ही ठेवली नाही आता कसं आता तुम्ही ओळखीचे असल्यामुळे आम्ही करावं लागेल मग तेवढा. हा ना होईन का? काम बोला. बरं बरं हे जे 2 नंबर नाव आहे ना हे आकाश शिंदे. ते घरकुलाचं कसं आहे बाकी नेले हा आहे थोडीफार. हा ना थोडेफार आहे ना. आपण ते प्रॉब्लेम आहे त्यामध्ये. काय प्रॉब्लेम? मस्त घरकुल आलंय. सरकारी नियम काय आहे जागा लागते. जागा नाही त्याच्याकडे. मग आता कसं करायचं मग त्याचं काय करणार तुम्ही? मागा देणार का? काय करणार त्याच्यासाठी देऊन टाकू. आमची नका देऊ काय आमच्यासाठी एक आयडिया होती. तुम्हाला चांगलं सांगतो का हे ना आज करा याच आहे ना याला विठ्ठलला जोडीदाराला त्याच्या जोडीदार आता काय याच्या जागा नाही बांधायला. ती विठ्ठल काय हाय जागा ती नाही का ती गायरानाची जागा गायरान जागा चालते. आता सरकार नियमानुसार चालती जागा ती पण चालते. त्याला देऊन टाका. ती काय करा ती गावातली जागा आहे ना हाय आणि तो बांधेल ना मग त्या जोडीदार तो विठ्ठला देऊन टाका ना. मग काय हरकत होती? असं कसं चालेल? पण नाही ना हाय ना. तुम्हाला काय करायचं हे घ्या. अहो घ्या. घ्या म्हणतात काय तू दिले आणि तेवढं काम झालं पाहिजे. काम काय परत ऐका
हे जे 2 नंबरचं आहे ना, 2 नंबरचं नाव आकाश शिंदे, याचं घरकुलाला जागा नाहीये. तुम्ही वळवा, कसं वळवायचं ते वळवायचं आणि ते वळवून आहे ना ते विठ्ठल वडितके यांच्या नावावरती गेलं पाहिजे. काम झालं पाहिजे 100%. बाकी काय माहिती आम्हाला आता ते तुमच्या अजून पण तुम्हाला करू आम्ही. आणि तुम्हाला बघा चहा पाणी करू, चहा पाणी दिलेलं आहे, अजूनच देऊ, पण तेवढं काम झालं पाहिजे. अजून देऊ, तेवढं काम तुमचं झालं पाहिजे बरं का. कारण याच्या अगोदर सुद्धा आम्ही ना याच्यातून कधी आपलं हे झालेलं नाही, बाद झालेलं नाही, कारण आमचं फेल झालेलं नाही. आपण आता काय होतं ना, आपला पण हेतू काय सरळ येतोय. आता तुम्ही म्हणले जर याचं जागा नाही बांधलं हे मागं जाणार, पण मागं जाण्यापेक्षा आमचा हेतू काय चांगला त्याच्याच मित्राला गेलं, हा त्याच्याच जोडदारला गेलं म्हणजे काय अडचण नाही, कोण मागं जाण्यापेक्षा चालतंय. मग चालेल ना, चालेल. यादी राहू द्या आमच्याकडे. मग यादी राहू द्या. तुम्हाला कोणाला काही सांगू नका, लक्ष राहू द्या फक्त आमचं. हा हो चालेल, लक्ष राहू द्या, करू आपण येऊ द्या. चालन 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 चालेल, येऊ का? हा ओके ओके ओके. नाना म्हणले होते ते काय बघायचं. हा येतो नाना. हा चालन 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 चालेल. भारी काम झालं ना, मी म्हणत होतो ना. मग हे आता ते दोन तिकडे ना, आपण काय करायचं, तुला अजून एक काम आहे. काय यादी आपल्याकडे. हा यादी आता आपण त्याला सांगितलं काम करायला. ए गावातले 4 म्हणत होते, त्याच्यातले आपण 2 जण आहे. ते 2 जण कुठे रे? कोणते? ते आपण म्हणतो का गावातले 4 लोक. हा 4 लोक, गावातले 4 लोक. त्याच्यातले 2 जण आहे आपण, पण 2 जण कुठे आहे? 2 जण आहे ना अजून. आहे का? चल मग सापडत दे पण, सापडत दे पण. ओ विठ्ठल भाऊ, हो बोला, काय हो निखिल भाऊ? तुमच्यासाठी एक खुशखबरी घेऊन आलोय. काय खुश खबर घेऊन आले तुम्ही? घरकुलात नाव आलंय वा वा वा, तुमचं. लय आनंदाची बात आणली तुम्ही. वा वा वा, भारी काम केलं बरं का. मग आपलं काय आहे की नाही? अहो तुमचं करणार ना. मग हा बरेच दिवस झाले आम्ही ग्रामपंचायतला आलो होतो, बरेच दिवस झाले. आमचा काय एवढं चक्कर नाही झाला. बरं बरं, तुम्ही आनंदाची बातमी घेऊन आले आम्हाला. मग तुम्हाला खुश, आम्ही तुम्हाला म्हटलं होतं तुम्हाला खुश करू आम्ही. जरा एवढेच. अहो करू ना, पानपट्टी भरायला आलो त्यावेळेस तुमचा खिसा भरून देऊ आम्ही. राव नाराज नाही ठेवणार तुम्हाला आम्ही. बरं बरं चालेल, केलंय करून तुमचं. बरं बरं बरं, चालन चालन. चला, येतो येऊ मी का? ग्रामपंचायतला येतो. अजून लई इंटायचं. जाऊ बरं बरं बरं, या या या. ला 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 ला. आ, काय जोडी, काय चाललं? काय करायचं बाबा आता? हो काय भानगडी आज? आज काय आनंद आहे. कुठे आहे जोडीदार? जोडीदार कुठे आहे? असं काही कामधंदा चालू असं त्याचा काही सोडला काय जोडीदार? काही काम असतं बाबा आमचे. काय रे काम असत म्हणतो. काय काम शेवटी करते? जोडीदार आम्ही. आम्हाला आले भाऊ घरकुल, आयला भाऊ, आयला भाऊ. हा याला पण आला असेल ना. काय आम्हाला आलं भाऊ. तुम्ही दोघं झाले? हा, ते नाव आले ना. आम्ही पण सांगितले देश त्याला. आमचं मा पण आलंय 100%. आज मग बरं झालं ना राव. हे बाय किती भारी आनंद झाला पाय आपल्या सगळ्यांना. ए माय काय करतो मी ना, पाहतो थांब. ये पाहिजे यादीची दही, यादीची दाल. ग्रामपंचायत काय आपल्या खिशात ग्रामपंचायत मग? आहे. काय ते ग्रामपंचायत फिरत नाही. आयला मग मान होता आहे ना, 100%. आहे, आहे. हाय तू आम्ही पाहिलं, आम्ही पाहिलं ना. हाय ना, आहे, हे बघ, हे बघ, हे बघ. दिसलं का 2 नंबर? 2 नंबरला तो नाही पाय. 2 नंबर 2 नंबर आकाश शिंदे नाव दिसतं का? मग दिसलं का? हाय ना. अरे बाबा येणार आहे दिसतं ना का 2 तुझं. नंबरला? आयला शिंदेवर शिकुडा गेला रे. आहे शिटी आहे, आहे, आकाश आहे. शिंदे आहे का? दिसलं का? हे काय आणि पुढच्या पाना मग त्याला आळा मारली त्याला. आता हा ना रे, फुली मारली, फुली त्याला फुली मारली. अरे इथं होते फुली मारली काय? फुली नाव पुढे पाय कोणाचं नाव आहे? पुढं कोणाचं नाव आलं? विठ्ठल वडीतके. हा. पा तुझाच मित्र अरे वा वा. कशी गेम म्हणजे फिरली. तुला कळलं का काही? तुला म्हणजे घरकुल त्याला गेलं. मग त्याला गेलं नाही ते त्याला ते त्याच्यावरती फिरून दिलं त्याला. त्याला फिरून फिरून दिलेलं आहे, त्याला दिलेलं तुला काय झालं? आम्ही सगळी चौकशी काढली. मी नाना तेच काम आता करीत होतो. ग्रामपंचायत कोणाचे आले, आपले आले की नाही पाहिले. आणि मग बाबा याचं काय म्हणलं, असं तुझं नाव पाहिलं, आम्हाला आनंद झाला. तुझ्या नाव पुढे ती फुली पाहिलं आम्ही. लगेच हळद दिसला. आणि तू म्हणलं काय रे? म्हणून तुला सांगायला आलो आम्ही. वरून नाव आलं. हा वरून आलेले. नावावरून. इथं नाव मा कुडून अरे पण पुढं आळ मारून. अरे बाबा कारण इथं काय? सगळं करता येतं गाव पातळीवर. ना ते कारण सांगू ना त्याला. हा हा कारण असं होतं की त्याला जागा नाही घर बांधायला. अरे हा आणि तुला शासकीय नियमाप्रमाणे घर बांधायला ना जागा लागते ना. जागा लागती, गाडी नको, हे नको, काय नाही. अरे बाबा लई नाना मला गाडी नाही राव. आणि जागा नाही तुला गाडी नाही, जागा जागा नाही. नाही. आणि मग तेव्हा काय झालं, तिथं तू नेमकं विठ्ठल आला. तो काय म्हणला, हा ठीक काय करा मग माझ्या काय जागा हाय हाय हा हा असं मला द्या ना तुम्ही. असं म्हणला तो. बरोबर ते का मग आता ते भाऊसाहेब काय म्हणे, ज्याच्याकडे जागा नाही जायला आणि ते मागं जाण्यापेक्षा मग आता कोणाच तरी याला देऊन टाका. तरी ते मग पोहोचले कोणा तरी पर्यंत पोहोचलं, ज्या गरजू लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे योजना. हा काय याला देण्यापेक्षा ते जोडीदाराचे मग देऊन टाका त्याला. हे असं झालं भाऊ.
तुला नाही तर तुझं तुला काय येत झालं? तुला येत ते मागं देणार होते मग तिने काय म्हणलं जाऊ दे मागं देण्यापेक्षा जुड्याला देऊन टाका ना. अरे पण हिने घेतली असती ना जागा कुठेतरी लगेच ताबडतो. मी काय म्हणतो कुठं दुसऱ्याच घरात गेलं याचा जोडीदार नाही. अरे शेवटी दोस्ती. नाही नाही पण तिने जागा घेतली असते आज कुठं असतं का प्रत्येकाला इच्छा राहते राव घरकुलाची. त्याचा जोडीदार आहे आता त्याच्या घरात गेला काय आणि त्याच्या जोडीदार घरात गेलं काय नाही असं व्हायला पाहिजे. हा ना रे मला मी चल सांगत नव्हतो का हा? अरे तो मित्र आला पाहिजे तो मित्र आला घरकुल आलं मला घरकुल आलं. अरे अरे काय रे आला आला आकाश पाहिलं काय? ये का इकडं. पाहिलं का काय तो आकाश आकाश तो करतो. नाराज होऊन गेलाय तो. काय नाराज तो असं नव्हतं करायला पाहिजे. काय केलं मी असं निघून गेला राव. पाहिलं का मग पाय लय दोस्ती तुमची कडक. मला आनंद झाला मला घरकुलावरून आणि त्याला मी आज सांगायला आलो आणि तो निघून गेला मला बोललो धक्का म्हणू का लक्षात घे. काय त्याला नाराज काय आलं का त्याच्यामध्ये मग नाराज झाला तो. लक्षात घे तुला आनंद झाला ना तुला घरकुल आलं हा त्याला नाही आलं हा म्हणून त्याला जरा त्याचं हे झालं जळत होतो जळालं तुझ्यावर तो. जळत तो होतो. काहीतरी नाराज असेल त्याला नाही, नाही. काहीतरी असेल त्याच्या नाही नाही दोस्ती असं होऊ दोस्ती शकत म्हणजे. नाही आमच्या नाही मध्ये. नाही 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 तुम्ही गेला निघून मग सांग तो बरं मग का बरं तुला ढकलून गेला तो काहीतरी नाराज असेल तो तो ढकलून गेला विचारायला लागेल. विचारून लागेल. त्याला ज्यावेळेस विचारलं. कळलं का तो आम्ही ना काय सहज त्याला कळलं ना तुला आलं म्हणून तो किती नाराज झाला पाहिलं ना तोंड सोडलं तिने तोंड तिने लगेच तोंड सोडलं गावामध्ये हा? आम्हाला आलं ना आम्हाला आलं तर आम्हाला आलं त्याला आलं का नाही काही नाही ना त्याला त्याला नाही ना आलं. म्हणून तो तो काही बोलच नाही रो माझ्या संग. मी म्हणून त्याला तो- सांगायला गेलो हे बघा तू म्हणतो ना मैत्री 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 मित्र काही नाही मैत्री जर असते ना जाऊन तू म्हणा मला नाही आलं तरी चाल माझ्या जोडीवर आला ना हा मला किती आनंद व्हायला पाहिजे त्याला त्याला किती आनंद व्हायला पाहिजे होता मला घरकुला त्याला आनंद व्हायला लागत होता ना. आम्ही तेच म्हणतो ना आमच्या डोक्यात तेच येणार आहोत. काय मैत्री मैत्री तुमची मित्र आहे आमची हा. पण आता काय आहे? नाही काही काय कळलंच नाही मला. काय नाही काय नाही त्याला सरळ विषय तोच आहे तुला घरकुलाला त्याला तो जळाला तुझ्यावरती हा. त्याला आलं, मला आलं आणि मला का म्हणणे आलं जाऊन दे, गेला ना तू हा. जाऊन दे, गेला गेला. हा, नाव दे मला गेला गेला तेच ना मग आता हे तो ऑब्झर्व करायला पाहिजे समजून घे आता आता तिने मला आनंद झाला मी त्याला सांगायला गेलो आणि हा. तो निघून गेला. मग तुला समजून घे पाहिलं का की तुला घरकुल आनंद व्हायला पाहिजे त्याला हा, आनंद व्हायला तो निघून गेला तो निघून गेला तो तू लक्षात घे भाऊ तुला काय करायचं नाना चल भाऊ हा चल भाऊ आपलं आपलं चल तुम्ही जा. हा आम्ही जातो घरकुल कागदपत्र द्यावं लागतील करून आता हा ना घरकुलाचं कागदपत्र द्यायचे ना ही दोस्ती तुटायची नाही, 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 नाही ही- नाही नाही ही दोस्ती तुटलीच कसं काय हाय. मग कुठलीच का नाही शेवटी मग तोडलीच हा? मग लय दोस्ती दोस्ती करत होते अरे हा मग का हो, बोल ना ते हे थोडेफार पैसे असेल दे बुवा, उधारी मला पट्टी भरायची थोडी ती आपल्या काही आलं का काय ग्रामपंचायत मध्ये परत काही परत काय ते घरकुलाच नाही का आलेलं मंजूर डबल डबल काय आता काय परत काय अरे भाऊ, आपल्याला ती सवय लागली म्हणजे कधी दिसतो बाबा 4 दिवस झाले का आलं का ना आलं का मग आता ते आलं का तर जाणार कुठे आपल्या काय जाणार 24 तास ग्रामपंचायत मध्येच फक्त पडेल कामच ते आपल्याला ग्रामपंचायत मध्ये हा? हा ना. आपलं कामच काय ग्रामपंचायत आपले फक्त ठेवणे हो अरे ये, राम, ये, राम, ये. राम, राम. या, या, या. ये बस 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 हा बस ना रे बस ना यार बस ना अरे बस ना ए अरे तो ये अशी पाहिलं का? मी आलो का तो निघून जातो नेमकं मला कळा ना नेमकं मैत्री काय नाराज सांगितलं ना आता याला अशी दोस्ती म्हणते का मलाच काही कळा मी आलो का तो निघून जातोय येतं लय जिगरी तो काय खरंच ना पार एकमेकाला मारामारी ते हा. पार एकमेकाला मदतीला जायचे नाही, आता पैसे द्यायचे मार दिवशी 5,000 रुपये दिलेल खटखट काढून लगेच ते. 5,000 काढून दिली हिने. 5,000 रुपये का किंमत आहे का आणि तुला किंमत आहे का आता तुला ध्यानात आहे का काही काय होतं मी आलो का तो उठून जातो मला त्याला आहे का नेमकं काय झालं त्याला मलाच काही कळा ना आज झालं का तुला कारण सांगितलं ना आता ते काय कारण घरकुलाचं कारण आहे. नाही कारण त्याची आहे. कारण त्याची घरकुलाचं तुला कारण आहे. घरकुलाचं फक्त तुला ते जळत तुझ्यावर हा बस 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 हा मी तुला तेच सांगत होतो जाळव वृत्ती आहे. मग? तुमची मैत्री मित्र झालं भाऊ. तुमचं अंतर्गत काय आता आम्हाला काय माहिती काय झालं मला उलट वाटत होतं त्याला आनंद व्हावा पण तो नाराज झालाय. अरे त्यापेक्षा तुमच्यापेक्षा आमची मैत्री बरी हे आमचे मैत्री बरे आहे ना. आम्ही सगळ्या कामात सोबत आम्ही फक्त गावासाठी चांगलं केलं हा चांगलं आहे. आम्ही गावासाठी चांगलं केलं काय कधीच वाईट नाही केलं कोणाचं जेव्हा कधीच आपण वाईट लोकांना पण गेला पाहिजे आणि सगळ्यांना चांगलं आम्हाला जेवढा माहित होईल योजना ग्रामपंचायतच्या तेवढा गाव आम्ही कायम सगळ्यांना गोरगरीब बोलत बसतो ग्रामसेवक जायचं निघून अरे हा चल चल हा अरे हा हा ना चल 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 गाड्या चल 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 प्रत्येक वेळेस मी आलो का तो उठून जातो ते गेला मी का प्रत्येक वेळेस आलो का पुढे बसला असला का बोलायचा प्रयत्न करतो
पण तोय का निघूनच जातो. जाऊ दे, गेला ते गेला. काय रे लय निवांत बसला? काय चाललं? काय नाही हो, बसलो. काय तू नाराज झाले नाही काय दिसत? आम्ही बसलो तिथं. कोण उठून गेला लगेच? काय तो मित्र आला तुला अरे काय 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 आता बोलण्यातच मजा नाही काही. आता मी ज्याला आपलं जीवाचा जीव देणार तो मित्र आणि तू कुशाल निघून गेला. काहीतरी कारण असं अरे कारण म्हणजे असं होतं का मला ज्यावेळेस मी नाव पाहिलं, मला किरण इंदिने यादी दाखवली, ते आले मध्ये माझ्याकडे, बसलो होतो. त्यावेळेस पहिल्यांदा वरून नाव आलंय माझं. कुठून? वरून. वरून वरून माझं नाव 1 नंबर आहे. माझ्या नावापुढं असं आळ मारेल घरकुलला, हळ मारेल का? पुढे याचं नावडा केली. अरे मग काहीतरी घोटाळा केला दिसतोय तिने. काही त्यांनी घोटाळा करूनच केला ना. पण मग त्याला एक कळायला पाहिजे होतं का आपला मित्र आहे. समजा मला घर नाही, त्याला चांगलं घर आहे. मग एखादा म्हणला असतं हे घर तुला घे, तुला घे. हा बरोबर आहे ना. त्याला देखवलं नाही ना ह्या गोष्टी. नाही. जाऊ दे. पण मग मला काय म्हणायचं, भीतर लाच दाखवायचं का बा आपली मैत्री. हा लोकांना दाखवायचं का आपण लय एकत्र आहे. आतून त्याच्या मनात राग आहे विषय काही त्या गोष्टी कुठेतरी मग मनाला खातात ना रे. दुसरं असं कोणी गावातून केलं असतं ना, जे नाही ते बोललो असतो किंवा काहीतरी दाखवलं असतं. पण असं झालं कधी गोष्ट का दोघं सोबत राहिलो, सोबत राहून केस नाही गळा कापला म्हणतो ना आपण, ती पद्धत तीच झालंय. जास्त बोलण्यात मजा नाही. काय म्हणतात मी त्याला आपलंच केलं होतं. सक्का भाऊ तू कमून निघून गेला. मला आता काय बोलतो काय आता दोघं सोबत होतो, सोबत राहिलो. आता ह्या अशा गोष्टी बोलून दाखवण्यापेक्षा आपण शांत राहिलेलं चांगलं. बरोबर भांडणं तणणं करण्यात मजा नाही. असं नव्हतं करायला पाहिजे. फक्त तिने जे करायचं तिने ते केलं. जाऊ दे आता, जाऊ दे काय नाही. जाऊ दे. पुढच्या पट्टीमध्ये आपण नाव दोया नाही, नाव दिलं, नाव येईन, नाव येत राहीन. पण असं नव्हतं का? असा घात नकोय. बरोबर आहे. बरोबर. हे काय घरकुल आलं काय नाही आलं काय हेच काही नाही. पण जाऊ दे. लय काम आहे भाऊ, पटकन ते कोलारला जावं लागतं. थांबा रे पोरं, थांबा. काय मोठे काय झालं? अरे पोरग लई तापलं, पोराला दवाखान्यात न्यायचंय. लई ताप आलाय त्याला. अरे पण ह्याला असं खुडली अर्जंट काम आहे, आम्ही येतो जाऊन बरं. लगेच आलो अर्जंट. लई तापलं रे. लगेच लगेच घरी कोणीच नाहीये. अक्षय कुठे? अक्षय कुठे गेला? कुठं गेला काही बरोबर. येतो आम्ही येतो. लवकर या. काय करावं बाई, पोरं याय ना कोणी. पोरग लई तापलंय, पोराला फाना फाना ताप आलाय. थांबा रे पोरं, थांबा रे, थांबा रे. अरे लई पोरग तापलं रे, पोरग फाना फाना तापलं. अक्षय पोरग तापलं रे, लवकर चला. गेले खड्ड्यात त्याचं पोरग काय, मा पोरग काय, मला न्यायला लागायचं दवाखान्यामध्ये भाऊ. थांब, चाल रे भाऊ, चाल रे पटकन. पळ 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 पळ. गाडी चालू पटकन रे. चल 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 भाऊ. आपलं भाऊ पोरग चालू आहे की नाही? काही नाही दवाखाना आहे भाऊ चालू. डॉक्टर पोरगडे तापलं पाहून त्या बरं ठेवा. कधी ताप आला? मी घरात आलो होतो, ते आकाशचं पोरग लई तापलं म्हणे, त्याला पटकन दवाखान्यात न्यामध्ये. अच्छा. ताप खूप जास्त आहे हो. जास्त आहे? काय करायला लागेल डॉक्टर? 104 ताप आहे. ताप तर जास्त आहे हो. त्याला ऍडमिट करावं लागेल. ऍडमिट करायला लागेल का? ऍडमिट करा डॉक्टर. मग लगेच ऍडमिट करावं लागेल. लगेच करा. ठीक आहे, घ्या पाठीमध्ये.
काय रे काय काय आता पोरगा आजारी होता तू कुठं राहतो कुठे? विठ्ठलने आणलं म्हणून बरं झालं. अरे बरं झालं ते थोड्यावर वाचलं विठ्ठल म्हणलं विठ्ठलच्या म्हणून. त्याला कोणी सांगितलं आणायला? अरे तुझ्या आई तुला कोणी सांगितलं आणायला? तुझ्या आईने काही वेळ कोणती अरे अरे कशाला तापतो? ही कोणती वेळ आहे? नाही नाही ही कोणती वेळ आहे? हा? तुझं वाचवलं आणि ते पोरग ही वेळ कोणती आहे? भांडायची वेळ नाही. हा तापू नको दादा, काही झालं असतं ते पाहिलं तापू नको असतं. दादा, तापू नको दादा. ही कोणती वेळ आहे? कोणती वेळ आहे रे? काही गरजच नाही मला कळत. अरे आपले जाऊन दे काय असेल ते वेळ काय माझं काय वेळ कोणती. अक्षय त्यांनी आणलं. डॉक्टर म्हणे वेळेत नसतं आणलं तर पोरगं तुझ्या जगवलं असतं. आईला तिथं आम्हाला थांबवलं रोडवरती. विठ्ठल घाई घाई पळत ते गेला. म्हणले की admit करून त्यांनीच admit आणलं, करून घ्या. त्या दोघांनीच आणलं. तुम्ही पोरगा आणायची तू नको मला शिकव. वेळ वेळ कोणती आहे? डॉक्टर काय वेळ बोलतो सांगायचं? थांबा थांबा, भांडू नका. ही वेळ भांडायची नाहीये. पोरगा आणलं, वाचवलं. काय अहो मामा पण मला काय म्हणायचं, याला गरज नव्हती. याला ही वेळ भांडायची नाहीच आहे. काय? वेळ कोणती आहे? पोरगं दवाखान्यात तुमच्यात आहे आणलं. ना फूट पाडायचं काम दुसऱ्याच लोकांनी केलेलं आहे. काय याच्यात हा याच्यामध्ये ते दोघं नाही का, किरण आणि नाना. हा, ते का? त्यांनी- हा तेच. यायला सका 300 आम्ही दोघात फूट पाडली तिन्ही. हा पाहतो तेव्हा त्यांच्याकडे. ते- पाहू हा आपण ते काय त्यांच्याकडे. तिकडे आहे, तेव्हा जाऊ ते दे. तिकडं. असं कोणाचं ऐकत नाही तुम्ही. बघितलं तो ऐकल्यामुळे आपल्या दोघांमध्ये का वेळ गोष्टीमध्ये आता का आला अर्थ लहान तिने आग लावत काम केलं. अरे तुला जागा नाही ना, तू माझ्या जागेत घरकुल बांध. याचा प्रश्न आहे ना, घरकुलचा बांधायचंच ना. त्यामध्ये तुला जागा नाही ना. मला तर माहिती जागा आहे ना, तू माझ्या जागेत बांध ना. पण मी कधी नाही म्हटलो. आणि ती मला आलेलं आहे ना, ती तुला देऊन टाकीतो. गैरसमज दूर आपला. दोस्ती तोडू नका तुमची. ते तुमचे किरण आणि नाना आहे ना, त्यांनी तुमचं हे केलेलं आहे, आग लावलेली खरी. बघितलं दोस्ती तुला? तोडायची. ती आग लावे आग लावे आपल्या दोघात आहे का दुसरी तिने आग लावली. तिने लावली पण मा मत आता जे झालं ते सोडून द्या. नाही बस सोडून द्यायला तयारी आहे आपली. हा, बरोबर कागद आहे ना, आता तुम्ही- कागद ते सगळे माहिती आहे का तू ग्रामपंचायत निखिल आलाच माहिती का मला सांगायला. कागद सगळे उलटे पालटे झाले. कागद सगळे उलटे पालटे झाले. बरोबर आहे. हा कागदच उलटे पालटे झाले. गैरसमज झाला आपल्या दोघांचा. म्हणजे बरोबर आहे. माझं नाव आलं, माझं नाव पुढं माझ्याला आळं मारलं आणि माझ्या नाव पुढं याचं नाव टाकलं गेलं. ते दोघं जण होते. मला माहित नव्हतं माझं घरकुल आले. मला निखिल म्हणजे सांगायला बरोबर आहे. हे दोघं गावात मी बसेल होतो त्यावेळेस हे घरी बस तिकडे असताना अरे मी प्रत्येक विषयी येत होते का, पण तू उठून जायचा. ते झालं. पण मला ते नंतर कळलं का यांच्याकडे कागद कस काय. तो विचार करायचा ना मग यांचे काकाच काय आले. ते दोघंच आहे ना मला काय कारणीभूत. वाटलं गावामध्ये आता कधी ना कधी काय करायचं ग्रामपंचायत जाय यांच्याकडे आले असतील लोक. ते दोघं जण आहे ना कारणीभूत. किरण आणि नाना. किरण नाना आमच्या दोघांमध्ये आग लावायला हे दोघंच आहे. किरण आणि नाना हा ते ते तिकडे. हा बघितलं गेले तिथे की काना काना. हा जाऊ तू गैरसमज करून न घेऊ मा- बरं का. येतो आला ना कामाला. भांडणाची वेळ नाही. पाहिजे ना मित्राचं काम येतो. चल जाऊ गाडी चल. हा चल. चल पाहू आपण काय असं ते पाहू. हा. पण त्यांना दोघांना सोडायचं ना. तिने सोडायचं नाही अजिबात. ते तिथे दिसेल ना. ज्यांनी विष कालवलं ना आपल्या हा. ह्याच्यात. हा, त्यांना आपण पाहू त्यांच्याकडे. दसती